बघू शकता तुम्ही, आम्ही सगळं अनसील केलेलं आहे. आमचा डोअर परत एकदा लॉक झालेला आहे आणि त्याचं कारण असं की सकाळी हिच्या पप्पाने ते जे ऑटोमॅटिक लॉक असतं ते काढलेलं. सो जसं मी दरवाजा ओढला पिऊला घ्यायला जातं ती स्कूलमधून आल्यावर, तर ते दोघं लॉक होऊन गेले आणि मी कंटिन्यू 2-3 मिनटापर्यंत चावी फिरवतेच आहे आणि डोअर ओपनच होत नाही. सो मी त्यांना कॉल केला आणि विचारलं, तर ते बोलले की मी सकाळी ते ऑटोमॅटिक लॉक असतं ना ते ओपन करून ठेवलं. सो असं काही घडलेलं आहे आणि आता आम्ही त्यांचा वेट करतोय, कारण की यावेळेस डोअर ओपन करायची ट्रिक तर माहिती आहे, बट मी करणार नाही यावेळेस. आपण त्यांनाच करू देऊ, कारण की त्यांनी लॉक केलं आहे. सो त्यांना कळायला पाहिजे की कशी फजिती होते. तो आम्ही त्यांचा वेट करतोय. आता काय झालं तू आपल्यासोबत? काय झालं आपल्यासोबत? पप्पाने ना दरवाजा लॉक करून दिला आणि तू चाबी फिरत जाती तर दरवाजा खुलतो नाही. आता माझी मम्मी पप्पाला बोलवते आपल्या फोन करून, तर जोराचं पाऊस चालू आहे. आता पप्पा टॅपिंग मध्ये फसून गेले आहेत. ते आता थांबा. मी जे बोलली ना तेच ती रिपीट करते ना. स्पीच बोललं का तू आज स्कूलमध्ये? बोलून दाखव परत एकदा. Good morning everyone. My name is Vanshika Kiran Patil. Today I am speaking about Lokmanya Tilak. His full name is Bal Gangadhar Tilak. He is a great freedom fighter. His slogan is स्वराज्य माझे जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणार. थँक्यू जय भारत. एवढे फास्ट बोलली ती? थोडं स्लो बोलायचं ना. जास्त बोलत होते का? घाबरली होती का तू? नाही घाबरली नाही होती. आता तुला काय पाहिजे स्पीच बोलल्यानंतर? डॉल हाऊस. आता पिऊची डिमांड आहे. म्हणजे ॲक्च्युली मीच तिला सांगितलं होतं की तू जर स्कूलमध्ये आज 31 जुलै आहे आणि 1 ऑगस्टला आपल्या लोकमान्य टिळकांची हे असते. 1 ऑगस्टला नाही, सॉरी 1 ऑगस्टला पुण्यतिथी असते. सो सॅटर्डे संडे येत असल्या कारणाने त्यांच्या स्कूलमध्ये आजच सेलिब्रेट केलं. आणि तिला मी सांगितलं होतं की जर तू स्पीच व्यवस्थित बोलली, आणि म्हणजे ती घाबरत होती ॲक्च्युली मी बोलणार नाही स्टेजवर, मी तिला थोडी लालच दिली की जर तू व्यवस्थित स्पीच बोलली तर मी तुला डॉल हाऊस घेऊन देणार. सो आपल्याला ही डिमांड पूर्ण करावी लागेल, नाहीतर ती नेक्स्ट टाईम तिला वाटेल की मम्मी काहीच घेऊन देत नाही. सो जाऊ, एखाद्या दिवशी जाऊ आणि तिची विश पूर्ण करू आपण. ओके. गाईज माझ्या फ्रेंड आलेल्या आहे आणि त्या आमच्या गृहप्रवेशच्या वेळेस ॲक्च्युली येऊ शकल्या नव्हत्या. सो त्यांनी हे एक गिफ्ट आणलेलं आहे. तो पिऊ आणि मी आता ते उघडून बघतोय. तो बघू याच्यात काय आहे. आपण मी त्यांना बोलली की कशाला आणलं, पण ते कसं असतं मैत्रिणी ना शेवटी त्यांना. आणि दीपाली म्हणते मला ती हळूहळू उघड म्हणे, माझं काम लई जोरात. बघूया आपण याच्यात काय. चलो एवढे चिकटपट्ट्या लावल्या ना दीपाली. सो हे बघा सिरॅमिकचं आहे. काय ते सेट आहे वाटतं ना. वाव मस्त आहे. फोडून टाक ते इकडे. सो आपण आधी सगळं काढून घेऊ. त्याला खूप साऱ्या चिकट टेप लावलेले आहे म्हणून त्याला असंच काढावं लागेल. आणि हा अशा प्रकारे 3 यांचा सेट त्यांनी मला गिफ्ट केलेला आहे. त्याच्यात आम्ही ड्रायफ्रूट्स भरू शकतो. चहा साखर वगैरे ठेवलं तर रोजच्या डेली यूजसाठी हे खराब होऊ शकतात. सो आपण याच्यात मस्तपैकी ड्रायफ्रूट्स ठेवू आणि यूज करू. सो बस. सो ही आहे दीपाली आणि ही आहे प्राजक्ता. सो दीपाली आणि मी ॲक्च्युली आम्ही डिप्लोमापासून सोबत होतो आणि आत्तापर्यंत आमचा दोघांचा बॉन्ड हा तसाच आहे. आणि आज ती आणि त्याच्यासोबत प्राजक्ता आणि मी दीपाली थ्रू आम्ही फ्रेंड्स झालेलो आहे. सो प्राजक्ता पण तेवढीच माझी क्लोज फ्रेंड आहे आणि आम्ही ॲक्च्युली जवळजवळ एक वर्षानंतर 1-1.5 वर्षानंतर आज भेटतो आहे. सो आमच्यात खूप सारे गप्पा होणार आहे. सो कालपासून असंच काहीतरी उलटसुलट घडतं आहे माझ्यासोबत. काल जसं पिऊ आणि मी बाहेर थांबलो आणि डोर लॉक झाला होता आणि आज काय झालं मी तुम्हाला दाखवते एकदा. सो बघा तुम्ही. सो हे आहे दूध आणि ते दुधाचं तुम्ही बघू शकता पूर्ण नासलेलं आहे, खराब झालेलं आहे. आता ते का नासलं त्याचं रिझन पण मला कळत नाही. म्हणजे मी पातेलीत दूध ओतलं तेव्हा पातेली तर आधी स्वच्छ धुवून ठेवलेली होती. नंतर दूध ओतायच्या आधी पण मी धुतली पातेली. प्लस त्या पाऊचवर डेट होती 1 ऑगस्टची.
आणि तिसरं म्हणजे की वातावरण पण आता पाऊस असल्यामुळे थंडगार वातावरण आहे. कधी कधी उन्हाळ्यात दूध नसतं, बट आता तसं पण नाही. सो कळत नाही दूध नसलं का असेल. आणि काय झालं, देव जाणे मला कुठून बुद्धी सुचली की मी काल म्हणजे मी दररोज नेहमी अर्धा लिटर दूध घेते आणि मी जवळजवळ 1 लिटर दूध घेतलं आणि हे दूध असंच खराब गेलं. बट ठीक आहे, हे दूध आपण वेस्ट करणार नाही. याच्यापासून आपण काहीतरी मस्त, म्हणजे मी आधी पण बनवायची, तो एक गोड पदार्थ बनवू आणि त्याला आपण खाऊ. आणि जसं की माहितीच असेल, पनीर पण असं दूध नसूनच काहीतरी बनवता. सो आपण पनीरनं ट्राय करता गोड पदार्थ ट्राय करू, म्हणजे तो आपण वेस्ट होणार नाही ते. कारण की दूध जवळजवळ 1 लिटर आहे. सो वेस्ट करणं म्हणजे फेकणं म्हणजे चुकीचं आहे. आता हे नवीन आहे, आता थोडी बसली आणि लगेच तिचं चालू झालं. आता हा ड्रेस किती लहान आहे बरं, होईल का तुला? होईल होईल होईल, ठीक आहे, आपण ट्राय करू. आता तिला हा ड्रेस घेतला होता, तिच्या आत्तूच्या लग्नात घेतला होता. ॲक्च्युली लग्नात असा ड्रेस घेत नाही वेस्टर्न, बट कम्फर्टेबल होता कारण की याचं क्लॉथ खूप सॉफ्ट आहे. सो मी तेव्हा हा घेतला होता आणि अजूनपर्यंत त्याचं कापड वगैरे मटेरियल खूप छान निघालं, म्हणजे भरपूरदा घातला गेला आहे. सो तिला आता परत घालायचं आहे. ये ग बाई ये, खोल त्याला, ती चैन उघड. तिने बघा लिपस्टिक वगैरे सगळं लावून आलेली, तिकडे आहे समोर आहे बघा. मी तिकडे होती तितके उद्योग बघा तिचे. मस्त पावडर वगैरे आता पुसलं गेलं ते पावडर. हे बघा तिचं टी शर्टवर दिसत असेल तुम्हाला पावडर. एवढं पावडर लावलं आहे तिने आणि लिपस्टिक पण लावून घेतलेली. असं असतं, मुली राहिल्या का लहानपणापासूनच मुलींचे नखरे राहतात. आणि तिचं असं आहे, म्हणजे मी जर तयारी वगैरे करायला घेतलं मस्त आवरायला, तर मी जे लावलं आहे, मी जर आयलायनर लावलं आहे तर तिने लावायलाच पाहिजे. का गं पिऊ? मी जर आय शॅडो लावलं आहे तर तिने लावायलाच पाहिजे. लावते ना तू? का बरं अशी हेवा का बरं करते तू माझा? हां, माझं हेवा का बरं करते तू? मी लावलं तर तुला का बरं लावायचं असतं? हां, ती माझी बघा काय म्हणते ती माझी महाराणी. महाराणी तू माझी? ती केस तर लईच भारी झाले ना, करली ऑटोमॅटिकली. निघत नाही आहे, जाऊ दे मग, कॅन्सल नाही घालायचा. काढ ना ही चेन, ही बघ चेन काढ. हां काढ, तिच्याकडून चेन निघत नाही आता. असं कर, थांब, तू धरून ठेव. हां दोघीकडून धरून ठेव. धरलं का? पॅक पॅक धर पॅक धर ना. आता पिऊने ड्रेस घालून घेतलेला आहे आणि बघा किती सुंदर दिसतोय तो ड्रेस. तो ॲक्च्युली शॉर्ट झालेला आहे, बट मी तो पूर्ण नाही दाखवू शकत तुम्हाला, एवढाच दाखवेल मी तो तिला ना पिऊ. आणि बघा तिचे केस पण कसे कर्ली कर्ली झालेले, छान छान. काय म्हणशील मग तू आता सगळ्यांना? काय म्हणशील? चड्डी घाल. पाहुणे आलेले आता, नाशिकची पाहुणे आलेले बघा. आणि पाहुण्यांना बिचाऱ्यांना लिफ्ट बंद असल्या कारणामुळे बॅग. कसं वाटतंय तुम्हाला आमच्या 4थ्या मजल्यावर चढून? सो आपल्या अंकिताताई परत आलेले आहे आणि आपले चिमूताई झोपलेली आहे. चला चला सरग. आता राहिलेले मेंबर पण आले आणि हा कृषू पण आला. कसं वाटतंय भाऊ तुला? गड चढून कसं वाटलं? मग डायरेक्ट व्यायाम होऊन जातो आमच्या इथं. चला चला चला, चल चल चल. मानसचा भाऊ आला, मानसचा भाऊ. दीदी कुठे आहे दीदी? सो आता आम्ही आमच्या लग्नाचे अल्बम बघतोय. आमच्याकडे आलेल्या ताई म्हणजे आमच्या अंकिता दीदी, त्यांच्या दिराणी त्या, आणि म्हणजे ननंदच आहे माझ्या त्या. सो आता आम्ही त्यांना लग्नाचा पण अल्बम आहे माझा आणि हा आहे बेबी शॉवरचा अल्बम आहे. सो दोघं अल्बम मी काढलेले आणि हे अल्बम असंच बघणं होतं, कोणीतरी आलेलं राहिलं तर त्यांना दाखवायला छान वाटतं. सो आता आम्ही अल्बम बघतोय. माझा हा हळदीचा लुक होता आणि मी कशी दिसते मला कमेंट करून सांगा तुम्ही. हळदीचा लुक घरीच केला होता आम्ही, माझ्या दोघं नंदांनी माझा मेकअप केलेला होता. हा तुमच्या मावशी ना या? हां, या मावशी, इकडं मावशी वारल्या ना. आणि या माझ्या मावस सासू आहेत, या वारलेल्या आहेत. सो एक आठवण तेव्हा होत्या त्या. सो आत्ता वाजले रात्रीचे 8 आणि आजचा दिवस हा संपलेला आहे. बट आजचा दिवस हा खूप छान वाटला कारण की मला खूप दिवसानंतर माझ्या 2 क्लोज फ्रेंड भेटायला आल्या होत्या. आपल्या घरी या नवीन घरात शिफ्ट झाल्यापासून त्या कधीच्या, म्हणजे मी त्यांना पण बोलत होती आणि त्यांचं पण जमत नव्हतं. सो त्या आज आल्या, मला खूप छान वाटलं. तसेच आता आपल्याकडे तुम्ही पाहिलं असेल पाहुणे आलेले. सो घर एकदम आपलं भरून म्हणजे भरलेलं वाटतंय घर. आणि मागील काही दिवसापासून फक्त पिऊ आणि मी घरी होतो. सो आता आम्हाला छान वाटतंय. तर तुम्हाला पण आमचा ब्लॉग आजचा आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.